यानंतर पाहूयात मेट्रो सुपरफास्ट। अभिजित दिपकेच्या घराला पोलीस संरक्षण देण्यात आले। दिपकेनं स्थापन केलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची सर्वत्र चर्चा आहे। वांद्र्यातल्या गरीबनगर भागातील अनधिकृत बांधकाम हटवण्यात प्रशासनाला यश आले। यावेळी वेस्टर्न रेल्वेकडून ही माहिती मिळाली। आज 100% अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले। अंधेरी तहसील कार्यालयाच्या कामकाजावर अभिनेता प्रसाद ओक यांनी कौतुक केले। एका पत्रासाठी आलेल्या अर्जावर प्रशासनाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाल्याने प्रसाद ओक प्रभावित झाले। त्यांनी या संदर्भात विधान केले। त्र्यंबकेश्वरमध्ये आता प्रतिव्यक्ती 2,500 रुपयात व्हीआयपी दर्शनाचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय। दर्शनाचा काळाबाजार रोखण्यासाठी ट्रस्टकडून प्रस्ताव देण्यात आलाय। पूर्वी व्हीआयपी दर्शनासाठी 200 रुपयांचा दर होता। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 87 तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 91 पैशांची वाढ झाली। 10 दिवसातली इंधन दरवाढीची तिसरी वेळ। अमरावतीच्या धामणगाव शहरामध्ये मालवाहतूक ट्रकला अचानक आग लागली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे आगीला नियंत्रणात आणण्यात यश आलं। अनर्थ टळला। आगीत ट्रकचं मात्र प्रचंड नुकसान झाले। नागपूर शहरातल्या अंबाझरी मार्गावर रस्त्यालगतचे एक झाड अचानक कोसळलं। सुदैवानं कोणती जीवितहानी यात झाली नाही। मोठी दुर्घटना टळली। झाड रस्त्यावर कोसळल्यामुळे काही काळ वाहतुकीची मात्र कोंडी झाली।